नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सायली आणि अर्जुन दोघे जण रूममध्ये आलेले असतात. अर्जुन भयंकर चिडलेला असतो कारण अस्मिताने सचिनला अजून एक चान्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हा निर्णय अजिबात अर्जुनला मान्य नसतो. त्याची समजूत काढण्यासाठी सायली त्याच्या मागे मागे आलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली, जर तू मला अस्मिताईच्या बाबतीत समजवायला आली असशील ना, तर मला तू अजिबात समजवू नको, कारण मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो असं काय करताय? मी त्याबद्दल तुम्हाला समजवायला आलेलीच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, मला तुमच्याबरोबर इथे आता वॉक घ्यायची आहे. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे? ती म्हणते, चालायचं आहे मला तुमच्याबरोबर इथे. चला तुमचा हात द्या बरं. तेव्हा अर्जुन तिच्या डाव्या हातामध्ये आपला उजवा हात द्यायला जातो. ती म्हणते, नाही हां, डाव्या हातामध्ये तुमचा डावा हात द्या आणि मग आपण सोबत चालूया. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली, ते कसं शक्य आहे? ती म्हणते, ट्राय तर करा ना. तेव्हा इथे आता तिच्या डाव्या हातामध्ये त्याचा डावा हात आल्यानंतर ते दोघे जण सोबत चालू शकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे शक्य नाही आहे, मला चालताच येत नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही जमत आहे ना तुम्हाला? मग तसंच असतं. अस्मिताताईंच्या बाबतीतसुद्धा तुम्ही तसाच विचार करा. तिथे आता तुम्हाला समतोल राखता यायला पाहिजे. अस्मिताताईंनी काहीतरी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना, त्यामुळे आपण त्यांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट करूया. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो पण मला एक गोष्ट कळत नाही आहे. तुम्ही आता एवढी मोठी केस जिंकलात, त्याचं सेलिब्रेशन करायचं सोडून तुम्ही त्या नको त्या गोष्टींमध्ये अडकून पडलात, तर मग सेलिब्रेशन कसं काय कराल? आजचा दिवस आपण छान पद्धतीने साजरा करूया, तुम्ही जिंकलायत ना म्हणून. तेव्हा इथे सायली म्हणते, पण खरं सांगू का, नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा झाली ते बरंच झालं, पण महिपतने त्याच्या विरोधात आज साक्ष कशी दिली, मला तेच काही कळत नाही आहे. असे तुम्ही कुठले फोटोज दाखवायला जात होता, त्याला महिपत इतका घाबरला की नागराजच्या विरोधामध्ये साक्ष दिली. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, सांगितलं ना, आधीच्या क्राईमचे फोटोज असतील ते. तेव्हा सायली म्हणते, जरी पण ते आधीच्या क्राईमचे फोटो असतील तरी इथे आता महिपतला माहितीच आहे, तुम्ही ते फोटो सहजरित्या दाखवू शकता, मग त्यात एवढं घाबरायचं काय होतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, आता ते मला काय माहिती, आता तू इथे मला प्रश्न विचारणार आहेस की नवऱ्याला कॉफीसुद्धा देणार आहेस, सांग बरं तू. तेव्हा इथे सगळेजण आता रात्रीचे पोटभर जेवून गप्पा मारत बसलेले असतात. चैतन्य म्हणतो, वा वा वा, काय जेवण होतं, माझं तर पोट पूर्णपणे भरले, आता मला काही करायची इच्छा देत नाही आहे. ती महाराजा थाली नाही का म्हणतात, तशीच मला आठवण आली होती. किती ते पदार्थ, काय खाऊ आणि काय नको असं झालं होतं मला. तेव्हा सायली म्हणते, हो ना, आणि ती भाजी कसली होती? मी तर पहिल्यांदाच ती भाजी बघितली होती, किती टेस्टी लागली. तेव्हा इथे सायली म्हणते, तुम्हीच ओळखा बरं कुठली भाजी होती? तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी कुठली भाजी होती? पूर्णाजी म्हणते, अरे मला काय विचारतोयस, तुला विचारलंय ना, तू सांग बरं कुठली भाजी होती? तेव्हा अर्जुन म्हणतो, आय गिव्ह अप, मला नाही आठवत कुठली भाजी होती ते. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही त्याला सकाळी ज्याला लाकूड म्हणाला होतात ना, तीच ती भाजी होती. अर्जुन म्हणतो, काय, सुरणाची भाजी? खूपच छान झाली होती. तेवढ्यात तिथे आता डोक्यावरती पदर घेऊन प्रिया आलेली असते. तेव्हा पूर्णाजी प्रियाला बघते आणि म्हणते, काय गं तन्वी, डोक्यावरती पदर घेऊन कुठे गेली होतीस? सकाळी कोर्टामधून बाहेर पडल्यानंतर भटकायला कुठे गेली होतीस? तेव्हा प्रिया म्हणते, अगं असं काय करतेस पूर्णाजी, मी आत्ताच आली आहे ना. तेव्हा अश्विन म्हणत असतो, पूर्णाजी, अगं तन्वी मंदिरामध्ये गेली होती, मंदिरातून आली आहे ती घरी आता. तेव्हा पूर्णाजी म्हणते की दुपारी तुम्ही सगळेजण घरी आलात तेव्हापासून ही मंदिरामध्ये गेली होती, रात्रीचं जेवण झालं आपलं तेव्हा ती येते का? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, मी खरोखर मनापासून पूजा करण्यासाठी मंदिरात गेले होते. आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं 22 वर्षांपूर्वी, त्यानंतर आम्ही सगळेजण एकमेकांपासून दुरावलो आणि आता हे सत्य बाहेर आलं की हे सगळं नागराजने केलं, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी यासाठीच मी मंदिरामध्ये गेले होते आणि आता मी नवस केला होता. मग नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, नवस पूर्ण करायला नको का, म्हणून मी गेले होते. तेव्हा इथे आता रविराज काका तिच्याकडे रागानेच बघत असतात. तेव्हा इथे लगेचच प्रिया म्हणत असते, सायली, अर्जुन, तुम्ही प्लीज इकडे या ना,
मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आली आहे. तेव्हा इथे रविराज काका उभे राहतात आणि म्हणतात, तू कुणासाठी गिफ्ट घेऊन आली आहेस गं? हे बघ, आत्तापर्यंत जे काही अर्जुनने केलं त्याच्यामध्ये सायलीने त्याची बरोबरीने साथ दिली. जे तू करायला हवं होतंस ते तर सायलीने केलं ना. मुलीचं कर्तव्य तिने पूर्ण केलंय, तू काहीच केलेलं नाही आहेस. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा सायली ही अर्जुनची बायको आहे, मग तीच मदत करणार ना त्याची. तेव्हा रविराज काका म्हणतात, अगं हो, पण तू तर आमची मुलगी होतीस ना, त्या परीने काहीतरी मदत करायला हवी होतीस तू. मग याचा अर्थ मुलीचं कर्तव्य सायलीने पूर्ण केलंय, म्हणून सायलीला मी माझ्या मुलीचे सगळे हक्क देतोय. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा तुम्ही सायलीला सगळे हक्क दिलेत, काही हरकत नाही. मी पुन्हा प्रयत्न करेन, तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जागा निर्माण करेन बाबा, आणि ते हक्क मी परत मिळवेन. असं नाटक करून ती तिथून निघून जाते. सायली येऊन बघते तर काय, दाराला इथे एक गिफ्ट लावलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, अहो बघितलंत ना, प्रिया काय नाटक करते, सुधारल्याचं नाटक करते ती, आणि आपल्यासाठी पहिल्यांदा काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन आली आहे. आणि काय लिहिलं त्याच्यावरती, यू आर द बेस्ट असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तेव्हा अर्जुन विचारांमध्ये असतो. नागराज त्याला मिळालेला असतो की तुझ्या प्रिय घरामध्ये अशी एक व्यक्ती आहे किंवा एक गुपित आहे, ते सगळं काही उद्ध्वस्त करून ठेवणार आहे आणि ते फक्त मला माहिती आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, हो ना, नागराजच्या अशा बोलण्यामागे नक्की काय कारण आहे ते मलासुद्धा कळलं नाही. तो असं का बोलला असेल, त्याला काय सांगायचं असेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती प्रिया पण नक्की का असं वागते मला कळत नाही आहे. तिने नागराज आणि महिपतची का बरं मदत केली असेल. अर्जुन म्हणतो ते कळत नाही आहे, पण नागराज नेमकं हे सगळं का बोललं आहे, नक्की आपल्या घरामध्ये ती कोण व्यक्ती आहे जे आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते, हे महिपतला माहिती असेल. उद्या जाऊन महिपतला विचारतो. तेव्हा सायली म्हणते, महिपत का सांगेल तुम्हाला, तुम्हाला का असं वाटतं महिपत सांगेल. अर्जुन मनामध्ये म्हणतो, आता महिपत सगळं सांगेल, त्याचा हुकमी एक्का आहे ना माझ्याकडे. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, उद्या आपण जाऊया महिपतला भेटायला, मी पण येते तुमच्याबरोबर. तर इथे सायली आता घडलेल्या गोष्टी अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो, बायको तू बारीक सारीक गोष्ट मला सांगतेस ना. तेव्हा सायली म्हणते, मग मला नाही मनामध्ये काय ठेवायला आवडत, मी सगळं काही सांगून टाकते लगेच. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मी माझ्या मनातली महत्त्वाची गोष्ट तुला सांगितलेली नाही आहे, पण योग्य वेळ आल्यानंतर सांगेन. आधी पोलिसांना साक्षीला पकडायला लावेल आणि मग तुला सांगेन की साक्षी जिवंत आहे ते. तेव्हा इथे आता सचिन टेन्शनमध्ये असतो, कारण सॅम फोन उचलत नसते ना. तेव्हा अस्मिता येते आणि म्हणते, सचिन चल ब्रेकफास्टला चल. सचिन म्हणतो, सॅम एक काम करतेस का, माझ्यासाठी इथेच तू ब्रेकफास्ट आणतेस का. तेव्हा ती म्हणते, अरे कशाला, चल ना बाहेर सगळेजण एकत्रच बसू. तेव्हा सचिन म्हणतो, नाही नको, मी उगाच तिथे आलो तर सगळ्यांचा मूड डिस्टर्ब होईल, पुन्हा कोणतरी टोमणे मारेल, पुन्हा तुला राग येईल, उगाच तिथे गेल्यानंतर रिस्क नको. तुझा आणि माझा नाश्ता इथेच घेऊन ये आणि तू बाहेर सगळ्यांबरोबर बसून ब्रेकफास्ट कर. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, ठीक आहे. अस्मिता आता बाहेर आलेली असते आणि म्हणत असते की 2 प्लेट दे, मी आणि सचिन आम्ही रूममध्येच बसून ब्रेकफास्ट करतो. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, अगं अस्मिता वेळेवरती खास जा ना गं. प्रताप काका म्हणतात, तो आमच्याबरोबर इथे बसून ब्रेकफास्ट करणार नाही आहेस का. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, नाही नको डॅड, सचिन एकटाच आहे ना रूममध्ये, मी त्याच्याबरोबरच ब्रेकफास्ट करते, उगाच तो इथे आला तर तुमचे सगळ्यांचे मूड ऑफ व्हायला नको ना म्हणून. तेव्हा अस्मिता सचिन आणि त्याचा ब्रेकफास्ट घेऊन रूममध्ये जाते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई पण ना, तिची सिच्युएशन अशी असताना तिला त्याची सेवा करायची काय गरज आहे, तिने आराम केला पाहिजे ना. तेव्हा सायली म्हणते, अहो काल आपलं बोलणं झालं ना याच्यावरती, मी सांगितलं ना तुम्हाला की आपण सगळं काही इथे शांतपणे घ्यायचं आहे म्हणून. अस्मिताताईंना त्रास होईल असं काही करायचं नाही. बरं चला आपल्याला जायचं आहे ना. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, सायली तू पण बाहेर जातेस का, मी पण येते तुझ्याबरोबर, मला अस्मितासाठी आणि बाळासाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही दोघीजणी जा, छान शॉपिंग करा. तेव्हा इथे सायली म्हणते, मग आपण संध्याकाळी जायचं का. तेव्हा अर्जुन म्हणतो, कशाला बायको, मी जाईन ना माझा, तू जा मम्माबरोबर. तेव्हा कल्पना म्हणते, तू अर्जुनबरोबर कुठे बाहेर चालली आहेस का. नाही ना, मग ठीक आहे, तुमचं काहीतरी महत्त्वाचं असेल, तू अर्जुनबरोबरच जा. अर्जुन म्हणतो, कशाला मम्मा, अगं येते तुझ्याबरोबर तर येऊ देत ना, जा तुझा मम्माबरोबर.
तेव्हा इथे सायली म्हणते, मी तुमच्याबरोबर यायला नको आहे का? अर्जुन म्हणतो, नाही असं काहीच नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे मी पर्स घेऊन येते, आपण लगेचच निघूया. आई मी भाजी चिरून ठेवली हा, फक्त तुम्ही इथे आपल्या विमलताईंना फोडणी द्यायला सांगा. कल्पना म्हणते, ठीक आहे ठीक आहे, मी सगळं काही करून घेईन, तू जा. तेव्हा अर्जुन सायली जायला निघत असतात. अर्जुन म्हणतो, सायली काही ऐकणार नाही आहे, ती महिपतकडे येणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणत असते की अश्विनबरोबर मला गोड गोड बोलावं तर लागणारच आहे, पण घरातल्यांना सुद्धा आता घोळात घ्यावं लागणार आहे. तेव्हा इथे अश्विन येतो आणि म्हणतो, तन्वी कसला विचार करतेस? तू जर मला आता सांगितलंस ना की तुझ्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे, तर मी तुला एक पैसा देईन. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अश्विन माझ्या मनात काय चाललं आहे किंवा माझ्या डोक्यात काय चाललं आहे हे तुला विचारायला मला लाज वगैरे द्यायची गरज नाही आहे रे. तसंही मी माझ्या मनातलं तुला सगळं काही सांगते. तेव्हा अश्विन म्हणतो, हो का? मग आता काय विचार करत होतीस? तेव्हा प्रिया म्हणत असते, आईबाबांचा विचार करत होते. ते अजून मला माफ का करत नाही आहेत मला कळत नाही आहे रे. आतासुद्धा त्यांनी मुलीचे अधिकार सायलीला दिलेत. नाही पण मी देवाला साकडं घालणार आहे. मी आता प्रयत्न करणार आहे माझ्या आईबाबांचं मन जिंकण्यासाठी. मी जाते आत्ताच्या आत्ता मंदिरामध्ये देवाला साकडं घालायला की तू माझा ऐक रे बाबा, माझ्या आईबाबांचं मन मला जिंकण्यासाठी बळ दे, असं मी बोलणार आहे. आणि तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघेजण गेलेले असतात महिपतला भेटायला, तर ही प्रिया गेलेली असते नागराजला भेटायला. आणि तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की माझ्या तन्वीच्या प्रयत्नांना यश येऊ दे देवा, तिच्या आईवडिलांनी तिला माफ करू दे. तेव्हा इथे सचिन आता फोन करत असतो सॅमला. तेव्हा रिंग जाते. तो म्हणतो, अरे वा बरं झालं आता रिंग तरी जाते. अरे यार ही फोन का उचलत नाही आहे? तेव्हा अस्मिता येते आणि म्हणते, कोण उचलत नाही आहे फोन? तेव्हा इथे सचिन म्हणतो, अगं बघ ना, नोकरी सोडली आता UKची, तरीसुद्धा ते लोक सारखे सारखे फोन करतायत. तेव्हा ती म्हणते, तू आता म्हणालास की ती फोन उचलत नाही आहे, म्हणजे कोण? तेव्हा सचिन म्हणतो, अगं मारिया, माझी बॉस आधी फोन करत होती आणि आता फोन उचलत नाही आहे, म्हणून म्हटलो, बाकी काही नाही. तेव्हा अस्मिता म्हणत असते, बरं हे घे ब्रेकफास्ट कर. तेव्हा अस्मिता मनामध्ये विचार करत असते की हा नक्की मारियाबरोबरच बोलत होता ना, की अजून कुणाशी, असा संशय तिच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया इथे नागराजला भेटायला जेलमध्ये आलेली असते. नागराज इथे आता एकटाच बसलेला असतो, त्याच्याच विचारांमध्ये असतो. तेव्हा प्रिया येते आणि म्हणते, नागराज काका कसे आहात तुम्ही? तेव्हा इथे नागराज खूप चिडलेला असतो. प्रिया म्हणते, तुम्ही का माझ्यावरती चिडलाय सांगा ना, मी काय केले बरं? उलट मी तुम्हाला वाचवण्यासाठी किती प्रयत्न केलेत तुम्हाला माहिती पण नाही आहे. तेव्हा नागराज म्हणतो, हो तू जर मला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असतेस ना प्रिया, तर आज मी जेलमध्ये नसतो, कळलं ना? तेव्हा प्रिया म्हणते, आता मी प्रयत्न केले पण अर्जुन सायलीने सगळे पुरावे स्वतःच्या बाजूने वळवले, त्याला मी तरी काय करणार? तेव्हा नागराज म्हणतो, अगं गप्प बस ग खोटारडे मुली, तुझ्यासारखी खोटारडी बाई आत्तापर्यंत मी बघितलेलीच नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर मी किती रडले तुम्हाला माहिती तरी आहे का? नागराज म्हणतो, मगरमच्छके आसू. कळतंय का प्रिया, तुझे मगरमच्छके आसू आहेत. तर महिपतला भेटायला सायली अर्जुन आलेले असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते की महिपत बोल, नागराजला नेमकं काय माहिती आहे, आमचं घर पोखरणारी ती व्यक्ती कोण आहे? तेव्हा महिपत म्हणतो, मला नाही माहिती. तुम्हाला काय वाटलं कोर्टामध्ये साक्ष दिली म्हणून आता सतत बोलत राहीन का? तर असं होणार नाही. आता मी काही बोलणार नाही आहे, जे काही बोलायचं होतं ते मी कोर्टामध्ये बोललो आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अरे तुझे कारस्थानसुद्धा तेवढेच आहेत ना, तुझे गुन्हेसुद्धा खूप मोठे मोठे आहेत. एक गुन्हा करून तू काही गप्प बसलायस का? म्हणजे आता इथे 22 वर्षांपूर्वी तर गुन्हा केलासच होता, त्यानंतर तुझी नजर आमच्या आश्रमाकडे वळली, आश्रमाकडे आलास, तिथे एक गुन्हा केलास, त्यानंतर तुझी नजर माझ्या कुसुमताईच्या जनता चाळीकडे वळली, बरोबर ना? तिकडे गेली ना तुझी नजर. एवढं सगळं करूनसुद्धा तुझं मन काही शांत झालं नाही, तर माझ्या सासऱ्यांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवलंस, बरोबर ना? आमच्या घरावरती तर तुझी वाईट नजर पहिल्यापासूनच होती. तेव्हा आता तुझे गुन्हे जर एवढे आहेत तर माहितीसुद्धा खूप असेल ना तुला, म्हणून लवकर बोल, नागराजच्या बोलण्यामागचं कारण काय आहे ते. पण इथे आता महिपत काहीच बोलत नाही.
प्रिया म्हणत असते, हे बघा नागराज काका, तुमच्या बाजूने तुमचं असं कोणी आहे का? मीच आहे ना तुमची मदत करण्यासाठी. अहो मला तुम्ही थोडासा वेळ द्या. मी तुमच्यासाठी आहे ना वरच्या कोर्टामध्ये अपील करेन. तुमच्यासाठी चांगला वकील शोधून काढेन. पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो की ठीक आहे, 1 महिना देतो तुला प्रिया, 1 महिना. 1 महिन्यामध्ये जर तू मला इथून बाहेर काढलंस ना तरच मी माझं तोंड बंद ठेवेन. नाहीतर मी सगळ्यांना सांगून टाकेन की तू खरी तन्वी नाही आहेस ते. तेव्हा प्रिया म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? 1 महिन्यामध्ये मी काय करणार आहे? तेव्हा नागराज इथे जोरजोरात हसायला लागतो. तेव्हा सायली म्हणते, ए महिपत, तुला सांगितलं ना लवकर लवकर बोल म्हणून. तेव्हा महिपत म्हणत असतो की अर्जुन सुभेदार, अहो वहिनीसाहेब बघा, वाटतसुद्धा नाही की कमी शिकलेले आहेत. अहो शिक्षण जरी कमी असलं ना तरी त्यांची जी बुद्धी आहे ना ती खूपच जास्त शार्प आहे. दामिनी देशमुखसारखी त्यासुद्धा नाही का बोलायला लागल्यानंतर धारदार शब्द बोलतात. तसे तुमच्या बायकोसुद्धा बोलत असली ना की धारदार शब्द बाहेर पडत असतात. समोरच्या माणसाला शब्दानेच कापून टाकतील, नाही का? म्हणजे अगदी वकिलीनबाई शोभताय तुम्ही. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की तुम्ही मला जे काही विचारताय ना की नागराज नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करत होता, तुमच्या घरामध्ये कसला अंधार आहे, तर तुम्ही थोडासा वेळ द्या. तुमच्या घरामध्ये जो काही अंधार आहे ना त्याच्यातून तुम्ही चालत चालत राहा. तुम्हाला इथे नवीन प्रकाश नक्की मिळेल. कळतंय का तुम्हाला वहिनीसाहेब? असं महिपत म्हणतो. तर पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन दोघेजण नागराजजवळ बोलायला जातात. तेव्हा नागराज म्हणत असतो की तुम्ही दोघेजण इथे माझ्या पायावरती नाक घासून मला विचारा की नक्की आमच्या घरामध्ये अशी कोण व्यक्ती आहे जे आमचं घर पोखरण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. तुझ्या पायावरती नाक घासून तर मी तुला कधीच विचारणार नाही आहे की तू आम्हाला सत्य सांग. ते आम्ही स्वतः शोधून काढू, कळलं का? तेव्हा इथे नागराज म्हणतो की तुम्हाला सत्य सांगणारी व्यक्ती फक्त एकच आहे आणि ती म्हणजे नागराज किल्लेदार. कारण ते सत्य फक्त मलाच माहिती आहे. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे सायली म्हणत असते की मला एक गोष्ट कळत नाही आहे की इथे आता नागराजला जी गोष्ट माहिती आहे ती महिपत आपल्याला का सांगेल? महिपतने नागराजच्या विरोधामध्ये साक्ष देण्याचं कारण काय? तो घाबरून का गप्प बसला होता? असं आता सायली अर्जुनला विचारत असते.